जवळ आली गालात हसली, तू जवळ आली गालात हसली, खरंच ग अर्पिता मनामध्ये कस कस झालं अर्पिता अर्पिता. कस वाटलं तुला भेटल्यावर ग मला अर्पिता अर्पिता. किती वेळा तुला सांगू मी, किती वेळा तुला सांगू मी, भेटायला येताना मला केळ नाही तर काहीतरी खायला आणत जाग तू अर्पिता अर्पिता. तुम्ही स्वतः केळीच्या बागात कामाला होता आणि मी कोणाची केळ आणायची मार खायचा होता मला. अगं मी ज्या केळीच्या बागेत काम करतोय ती कच्ची केळी असते ती ग, पिकलेली कोण द्यायला लागले सांग बरं आपल्याला. मग एखादा गडती माझा गेलाय तर गपचूप एखादा घोडबीड खिशात घालून ओ हानते की मला कामावर पण ठेवायची नाही ती पुन्हा, कळालं का. लय खोटं बोलतेत बघा. केळीच हाय इथं बर, रोपाची तर बर हाय ती, आणि केळीचं गड लागले तर मग ती म्हणजे कसं डोक्याला लागले तर काही मला वाटतं. अगं बोलावं लागतंय अर्पिता थोडंफार, मोठं 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 हा काय तर करावं लागतंय जुगाड आता आपल्याला. नवीनच शोध लावला काय केळी कापायची म्हणा, केळी कच 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 कापायची म्हण, एवढं एवढं फोडी करायच्या म्हण, ती पंचामृत का काय म्हणतात घेऊ तसलं करायला कसं बारके बारके फोडी करता तसलं चिरायचं म्हण, सगळं राहणार तीस कोटायचं. मग केळीचं झाड झाड येतं येतं मग तसं जर करायचं असतं तर रोप कशाला, आता बोलली पण नसते मी, रोप कशाला काय डोक्यावर लावायला आणायची ती का. मित्रांनो बायकोचा काय भरोसा नसतोय, बघून घ्या, लग्न करायच्या आधी बघून घ्या मित्रांनो. आता आमच्या हे सोन्यासारखं होणी गा बाई, आमच्या सोन्याचं कसं वाटलं झालं, वाटलं झालं ना तुमचं काय वाटते का, काम ना धंदा हरी गोविंदान वाटलं झालं म्हणता, उठा आधी ती काय तर करणार तिथं धुणं बिनं धुवून टाकायचं.